नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण लिंबूवर्गीय पिकावरील सिट्रस कॅन्कर हा जीवाणूजन्य रोगाबद्दल माहिती घेणार आहोत. हा रोग झॅन्थोमोनास एक्झॅमिपोडिस पॅथोवर्सिटी या जीवाणूमुळे होतो. हा एक ग्राम निगेटिव्ह जीवाणू असून पानावर, फळावर व फांद्यावर किंवा खोडावर हा रोग निर्माण करतो. याची लक्षणे प्रामुख्याने पानावर सुरुवातीला लहान पाण्याने भिजल्यासारख्या डागाचे रूप आपल्याला दिसतं. नंतर ते उठावदार तपकिरी ठिपके बनतात. या ठिपक्यांच्या भोवती आपल्याला पिवळसर वलयसुद्धा दिसतो. जेव्हा तीव्र प्रादुर्भावाचा होतो त्यावेळेला याची पानेसुद्धा गळतात. फळावरती याचे उंचवटे असलेले तपकिरी डाग आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे याचं व्यापारी मूल्य कमी होतं. त्याचप्रमाणे फांद्या व खोडावर सुद्धा आपल्याला फुगलेले उठावदार डाग आपल्याला दिसतात. हा जीवाणू प्रामुख्याने रोगट फांद्या, गळलेली पाने किंवा काही कीटकांद्वारे जसं की लीफ मायनर याद्वारे त्या ठिकाणी त्याचा प्रसार होतो. या रोगासाठी अनुकूल हवामान, उष्ण व दमट हवामान याला किंवा 25 ते 35 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर असेल तर हा रोग प्रामुख्याने पसरतो. पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर सुद्धा या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. लीफ मायनर कीटक हा जीवाणूच्या प्रवेशासाठी जखमा निर्माण करते आणि या जीवाणूला त्या ठिकाणी सिम्पटम्स प्रोड्यूस करायला मदत होते. याचं जैविक व्यवस्थापन करण्यासाठी आपण जैविक बुरशीनाशक व जीवाणूनाशकांचा वापर करू शकतो. जसं की काही सोनकुल ॲग्रो इंडस्ट्रीजचे काही प्रोडक्ट आहेत. सनबायो बॅसिल आहे, सनबायो मोनास आहे किंवा काही नीम आधारित उत्पादने आहेत. NK ऑइल आहे, नीम ऑइल आहे किंवा जमिनीमध्ये आपल्याला काही जीवाणूंवरती किंवा बुरशांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी ट्रायकोडर्मा आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे सूक्ष्म पोषणासाठी आपण बायोकेल्पचा सुद्धा वापर करू शकतो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.